नमस्ते. आज आपण बघणार आहोत नागरिकशास्त्र या विषयावर हा व्हिडिओ. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा त्यांनासुद्धा झाला पाहिजे. तर चला, प्रश्न पहिला बघूया. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? तर 73वी. दुसरा प्रश्न आहे, 73वी घटनादुरुस्ती कधी लागू झाली? 24 एप्रिल 1993. पंचायत राज व्यवस्थेचे किती स्तर आहेत? 3. ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? सरपंच. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक. ग्रामपंचायत समिती कोणत्या स्तरावर असते? तालुका स्तर. नंतर पंचायत समितीचा प्रमुख कोण? सभापती. जिल्हा परिषदेचा प्रमुख कोण? अध्यक्ष. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण? मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणजे त्याला आपण CEO म्हणतो. ग्रामसभा म्हणजे काय? गावातील सर्व प्रौढ मतदाराची सभा. पंचायत राज व्यवस्थेचा पाया कोणता? ग्रामसभा. महिलांना पंचायत राजमध्ये किती आरक्षण आहे? तर 33% आहे. महाराष्ट्रात महिलांना किती आरक्षण आहे? तर 50% आहे. गटविकास अधिकारी कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर पंचायत समितीशी संबंधित आहे. पंचायत राजचा सर्वात खालचा स्तर कोणता? ग्रामपंचायत. नंतरचा प्रश्न बघूया आपण 16वा. भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. आणि 17वा प्रश्न आहे, हे 1 लाईनवाले क्वेश्चन आहे, त्यामुळं छान करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. मूलभूत हक्क नागरिकांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करतात. मूलभूत कर्तव्य नागरिकांची राष्ट्रप्रती जबाबदारी दर्शवतात. राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक आहे. पंतप्रधान हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. नंतर आहे लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. वरिष्ठ कोणतं आहे? राज्यसभा. राज्यसभा हे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह आहे. सर्वोच्च न्यायालय हे भारतातील सर्वोच्च न्यायिक संस्थान आहे. निवडणूक आयोग देशातील निवडणुका पार पाडतो. तर ग्रामसभा ही गावातील सर्व प्रौढ मतदारांची सभा असते. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो. पंचायत समिती ही तालुकास्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि जिल्हा परिषद ही जिल्हास्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था आहे. 73वी घटनादुरुस्ती पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे. 74वी घटनादुरुस्ती नगरपालिकाशी संबंधित आहे. राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण? राज्यपाल. मुख्यमंत्री हा राज्य शासनाचा वास्तविक प्रमुख असतो. आणि संविधान दिन दरवर्षी 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो. अशा प्रकारे हे क्वेश्चन जे आहे ते 35 क्वेश्चन मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा झाला पाहिजे. आणि असंच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.